आज आपण अत्यंत एका महत्त्वाच्या चाचणीबद्दल बोलणार आहोत. अनेक पुरुष या टेस्टबद्दल लाज बाळगतात, शंका ठेवतात. सॅम्पल जमा झाल्यानंतर तज्ज्ञ तंत्रज्ञ त्याची मायक्रोस्कोप खाली तपासणी करतात. चाचणी तुमच्या आयुष्यातील अनेक गैरसमज दूर करू शकते. नमस्कार मंडळी, मी सोनम. तुम्ही पाहतायत आशा किरण हे यूट्यूब चॅनल. आज जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती संपूर्ण माहिती डॉक्टर मुंदडा यांनी लिहिली आहे. त्या माहितीचं निवेदन आता मी तुमच्या समोर करणार आहे. नमस्कार मंडळी, आज आपण अत्यंत एका महत्त्वाच्या चाचणीबद्दल बोलणार आहोत. ती चाचणी म्हणजे वीर्य तपासणी, ज्याला मेडिकल भाषेत सीमेन ॲनालिसिस टेस्ट असंही म्हणतात. अनेक पुरुष या टेस्टबद्दल लाज बाळगतात, शंका ठेवतात आणि त्यामुळे तपासणीला पुढे ढकलत असतात. पण डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मते ही एक साधी, सोपी आणि अत्यंत उपयोगी चाचणी आहे आणि आज मी तुम्हाला त्याच टेस्टविषयी सर्व माहिती सांगणार आहे. डॉक्टर मुंदडा यांच्या मार्गदर्शनातून ही माहिती आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर मंडळी, सर्वप्रथम डॉक्टरांविषयी थोडं आपण जाणून घेऊया. प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा हे 1985 पासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. गेल्या 40 वर्षापासून क्लिनिक सेक्सोलॉजिस्ट म्हणून मार्गदर्शन ते करत आले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये त्यांची क्लिनिक आहे. त्याचबरोबर त्यांची मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आहे. डॉक्टर मुंदडा सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये उपस्थित असतात, तर शनिवार आणि रविवार ते पुणे आणि मुंबईमध्ये रुग्णांना भेटत असतात. अनेक पुरुषांच्या शंका दूर करून योग्य उपचार देण्यात त्यांचा मोठा अनुभव देखील आहे. आता थेट मुद्द्यालाच हात घालूया. मंडळी, सीमेन ॲनालिसिस म्हणजे नेमकं काय? डॉक्टर मुंदडांच्या मते ही चाचणी पुरुषांच्या प्रजनन क्षमतेबद्दल सर्वात महत्त्वाची माहिती देते. काही वेळा मूल होत नसेल, स्पर्म क्वालिटीबद्दल शंका असेल किंवा लैंगिक समस्यांमध्ये नेमकं कारण समजत नसेल तर सर्वात आधी सुचवलं जाणारा टेस्ट म्हणजे ही वीर्य तपासणी आहे. लोकांचा पहिलाच प्रश्न असतो, ही टेस्ट कशी केली जाते? तर ही संपूर्ण प्रक्रिया एकदम सोप्या भाषेत आता समजून सांगते. सर्वात आधी तुम्ही एखाद्या चांगल्या पॅथॉलॉजी लॅबला, युरोलॉजी क्लिनिकला किंवा फर्टिलिटी सेंटरला भेट द्या. तेथे तुम्हाला एक स्वच्छ टेराईल कंटेनर दिलं जातं. या कंटेनरमध्ये वीर्याचा नमुना घ्यायचा असतो आणि हा सॅम्पल साधारणपणे हस्तमैथून करून दिला जातो. ही सर्वात सुरक्षित आणि वैज्ञानिक पद्धत आहे. काही लोक विचारतात, ही चाचणी घरून करता येते का? तर डॉक्टर मुंदडा सांगतात, शक्य असेल तर लॅबमध्ये दिलेला ताजा नमुना सर्वात अचूक परिणाम देतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेस्टच्या आधी 2 ते 5 दिवस संभोग किंवा हस्तमैथून टाळणं आवश्यक असतं. त्यालाच ॲब्स्टिटन्स पिरियड देखील म्हणतात. हा कालावधी पाळल्यास स्पर्मची संख्या आणि गुणवत्ता दोन्ही नीट तपासता येतात. खूप कमी किंवा खूप जास्त दिवसात ॲब्स्टिटन्समुळे रिपोर्ट चुकीचा येऊ शकतो. सॅम्पल जमा झाल्यावर तज्ज्ञ तंत्रज्ञ त्याची मायक्रोस्कोप खाली तपासणी करतात आणि यात स्पर्मची संख्या, स्पर्मची हालचाल, स्पर्मचा आकार व बांधणी तसेच वीर्याची एकूण गुणवत्ता याची पाहणी केली जाते. हे सगळं डॉक्टरांना खूप महत्त्वाची माहिती देतं. रिझल्ट साधारण 1 ते 2 दिवसात मिळतात. म्हणजे जलद, सोपं आणि पूर्ण गोपनीय. अनेक पुरुषांना वाटतं की रिपोर्टमध्ये थोडासा बदल दिसला म्हणजे इन्फर्टिलिटी आहे, पण असं काही नाही. डॉक्टर मुंदडा स्पष्ट सांगतात की स्पर्म क्वालिटी योग्य उपचार, औषधी आणि लाईफस्टाईल चेंज करून सुधारता येऊ शकतात. म्हणून घाबरणं किंवा लाजणं अजिबात गरजेचं नाही. शेवटी या चाचणीचा उद्देश एकच आहे, आपल्या आरोग्याची खरी माहिती मिळवणं. कारण योग्य निदान असेल तर योग्य उपचार सुद्धा मिळू शकतात. म्हणून डॉक्टर मुंदडा सांगतात की लाज न बाळगता योग्य सेंटरमध्ये जाऊन वेळेत वीर्य तपासणी करा. ही चाचणी तुमच्या आयुष्यातील अनेक गैरसमज दूर करू शकते. आपल्या समाजात अजूनही एक चुकीची धारणा आहे की मूल होत नाही म्हणजे दोष फक्त स्त्रीचाच असतो. पण वास्तव्य काही वेगळंच आहे. प्रजनन क्षमतेच्या समस्यांमध्ये स्त्रियांसोबत पुरुषांचाही तितका सहभाग असतो आणि अनेक वेळा समस्या पुरुषांच्या बाजूनेही असू शकते. पण पुरुषांची तपासणी केलीच जात नाही किंवा पुरुष स्वतःला पुढे यायला कचरतात, लाजतात, संकोच करतात. डॉक्टर मुंदडा नेहमी सांगतात की स्त्रीला दोष देण्यापेक्षा दोघांनीही तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे. सीमेन ॲनालिसिस ही अत्यंत सोपी, अचूक आणि विश्वासार्ह चाचणी आहे. यामध्ये चूक होण्याची शक्यता जवळजवळ नसतेच. त्यामुळे पुरुषांनाही निर्धास्तपणे ही तपासणी करून घ्यावी. यात काहीही लाज वाटण्यासारखं नाही आहे. उलट आपल्या आरोग्याचं सत्य समजून घेण्याचं हे सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. मंडळी, तुमच्या मनात अजूनही काही शंका असतील किंवा तुम्हाला रिपोर्ट समजत नसतील किंवा वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या आशा किरण सेक्स क्लिनिकला भेट देऊ शकता. योग्य माहिती घेणं, योग्य चाचणी करणं आणि योग्य वेळी उपचार सुरू करणं ही प्रजनन आरोग्याकडे जाणारी खरी दिशा आहे. स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःच्या आरोग्याबद्दल जागृत राहा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.